अशा या सभेचे प्रमुख वक्ते आणि मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संग्राम चौथे या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष, याशिवाय इतर जे पक्ष ज्यांचा पाठिंबा आहे या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्या सगळ्यांचा या ठिकाणी उल्लेख करत आहे आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले वेगवेगळे बंधू भगिनी, मला आठवत नाही कधी आलो होतो, पण ही गोष्ट खरी आहे की बऱ्याच वर्षांनी आलो. लोकसभेची निवडणूक निघाली. संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष आपली भूमिका लोकांच्या समोर मांडत आहेत. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि ती निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्याने आहे. अशी गमतीची गोष्ट आहे. तामिळनाडू राज्य, तिथे एकंदर खासदारांची संख्या 40 आणि तामिळनाडूची 40 जणांची निवडणूक एका दिवसात. महाराष्ट्राची खासदारांची संख्या 48, इसी निवडणूक 5 दिवसात. उत्तर प्रदेशची निवडणूक एका दिवसात आणि महाराष्ट्राची 5 दिवसात. हे कशासाठी? ही गोष्ट लक्षात येत नाही लोकांच्या. आणि या देशाचे प्रधानमंत्री, त्यांना जिथं आपली शक्ती कमी असं वाटतं त्या ठिकाणची निवडणूक एकाऐवजी 4-4 दिवस आणि त्यांना येता येतं. टीका टिप्पणी करता येते. कालच ते आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात होते. त्यांची कोल्हापूरला सभा झाली. आज त्यांची माळशिरसला सभा आहे. काल त्यांची सोलापूरला सभा झाली. अनेक ठिकाणी ते सभा घेतात. सभा घ्यायला काही हरकत नाही, पण एका पक्षाला तुम्ही 10 वेळेला सभा घ्यायला संधी ही देता आणि काही पक्षांना एका दिवसात सभा म्हणून सांगता. याचा अर्थ हे निवडणूक नियमानुसार होत असेल, पण समान संधी या ठिकाणी मिळत नाही. आज काय दिसतंय? अनेक प्रश्न खुले आहेत. कुणी आणि विशेषतः प्रधानमंत्री असेल अशा व्यक्तीने 2 गोष्टी करायच्या असतात. एक, उद्याचं हिंदुस्थानचं चित्र आम्ही कसं बदलणार आहोत, नवीन काय करणार आहोत, आणि मग टीका टिप्पणी करायची असली तशी करता येते. तुमच्यापैकी कदाचित कुणी माझ्यासारखा भाग्यवान नसेल, मला जवाहरलाल नेहरूंची निवडणुकीची भाषणं ही ऐकायला मिळाली. नेहरू काय बोलायचे? स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यामध्ये काँग्रेसने केलेलं काम आणि उद्याच्या या देशात काय करायचं या संबंधीचं त्यांचं भाषण असायचं. विरोधकांच्या टीका टिप्पणी कधी असायची नाही. आणि ही भूमिका इंदिराजींची होती. पण मोदी साहेबांचं ते नाही. मोदी साहेब
ज्या वेळेला मनमोहन सिंगाचं राज्य होतं त्यावेळेला मोदी साहेब आपल्या भाषणामध्ये सगळ्यात जास्त बोलायचे महागाईच्या बद्दल. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या, मी 50 दिवसामध्ये पेट्रोलचे भाव खाली आणतो. चांगली गोष्ट आहे. 2014ला त्यांनी हे सांगितलं. 2014ला पेट्रोलचा दर 71 रुपये लिटर होता. 10 वर्ष मोदींचं राज्य आहे. 50 दिवसामध्ये ते पेट्रोलचे दर कमी करणार होते. आज पेट्रोलचे दर किती आहेत? 106. किती आहे? 105, 106. 50 दिवसामध्ये भाव कमी करणार होते. ते 70वरून 105 झाले. कसा विश्वास ठेवायचा? घरगुती टॅक्स, कर, हा जो इंधन, गॅस सिलेंडर, तो आता खेड्यापाड्यात सुद्धा पोचला. त्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत 2014ला आम्हाला लोकांचं राज्य ज्यावेळी गेलं त्यावेळी 410 रुपयाला एक सिलेंडर होता. आज तो 1160 आहे. आणि मोदी साहेबांनी सांगितलं की 50 दिवसात कमी करतो. त्यांनी इतकं सांगितलं, त्यांचं भाषण माझ्याकडे आहे, ते लोकांना आया बहिणींना सांगतात की मताला जाताना सिलेंडरला नमस्कार करा, त्याची पूजा करा आणि नंतर जा, कारण हे भाव आम्ही कमी करणार. केलेच कमी नाही केले. असंच ते सांगायचं. देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी स्वच्छ प्रामाणिकपणाने वस्तुस्थिती सांगायला हवी. ती न सांगता इतरांच्या टीका करायची आणि चुकीच्या गोष्टी सांगायच्या. मोदी साहेबांनी सांगितलं की आमच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर दरवर्षी 2 कोटी मुलांना नोकऱ्या मिळतील. आज जगामध्ये ILO नावाची एक संघटना आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ही युनिव्हर्सिटी संघटना आहे. आणि ती बेकारी याचा अभ्यास करते, कामगारांच्या प्रश्नाचा अभ्यास करते. त्यांनी आता नुकतंच हे सांगितलं की भारतामध्ये जी 100 मुलं शिकून बाहेर पडतात, नोकरीसाठी अर्ज करतात, त्या 100 मधल्या 87 मुलांना नोकरी मिळत नाही. आणि हे सांगत होते की 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ. 87% मुलांना आज या देशात नोकरी मिळत नाही. त्यांची फसवणूक नाही झाली. त्यांची फसवणूक या ठिकाणी आजच्या राज्यकर्त्यांनी केली. काळ्या पैशाबद्दल मी काही सांगत नाही. भ्रष्टाचार ते सांगतात की आमच्या हातात आल्यावर सत्ता आम्ही भ्रष्टाचार खतम करू. आज काय चित्र दिसते? सर्वत्र भ्रष्टाचार. आणि त्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सत्ताधारी पक्षाला चालता येणार. आज सत्तेचा गैरवापर करणं ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे. गैरवापर कसा करायचा? त्याला एखादी गोष्ट पचली नाही तर कायदा हातात घ्यायचा, अटक करायचं, तुरुंगात फसायचं. कुणाला फसवतात? आता काल मी सातारा जिल्ह्यात होतो. शशिकांत शिंदे माथाडी कामगारामध्ये काम करणारा सरकारी तो आपला उमेदवार आहे, चांगलं काम करणार. माझी सभा झाली आणि रात्री शशिकांतच्यावर खटला वाटला अटक करण्याच्या संबंधी. बघूया आता पुढे काय होते. पण विरोधी माणूस, विरोधी पक्ष त्यांच्यापेक्षा वेगळी मतं बांधत असेल तर त्याला खोटे केसेस करून त्याला तुरुंगात टाकायचं हे सुचतं
आज तो भाजपच आहे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. दोनच उदाहरणं सांगतो. या देशामध्ये झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, मुख्यमंत्री आदिवासी. आदिवासींच्या राज्यात आदिवासींचे काही प्रश्न नव्हते. त्या राज्याची राजधानी रांची आहे. त्या रांचीला एक सभा घेतली. कुणी घेतली? मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री कोण? आदिवासी. आणि त्या सभेत चर्चा कशाची? आदिवासींच्या जे अत्याचार होतात त्याबद्दलची. आणि त्यासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांच्यावर टीका केली. लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांच्यावर टीका केली. घडलं काय? घडलं हे की तो मुख्यमंत्री होता त्याला तुरुंगात टाकलं. ज्या दिवशी त्यांनी टीका केली त्या रात्री त्यांना अटक केली आणि तुरुंगामध्ये टाकलं. दिल्ली ही देशाची राजधानी. तिथं अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. साध्या कुटुंबाचा तरुण माणूस, अतिशय चांगले काम. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली. त्यांनी अनेक चांगली कामं केली. घरामध्ये कुणी आजारी माणूस पडला त्या आजारी लोकांना उत्तम सेवा देण्याची केंद्र त्यांनी ठिकठिकाणी काढली. लोक खुश आहेत. पण त्याचा एक स्वभाव आहे, चुकीचा असेल तिथे टीका करावी. आणि त्यांनी टीका केली भाजपच्या सरकारवर, मंत्र्यांच्यावर. आज 3दा निवडून गेलेला राज्याचा मुख्यमंत्री त्याला 10 दिवसापूर्वी अटक केली आणि तुरुंगामध्ये टाकली. मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुम्ही अटक करून तुरुंगात टाकायला लागला. याचा अर्थ हे राज्य, हा देश लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे जायला लागले. आणि ही भूमिका आता राज्यकर्त्यांची. काय वाटेल ते आम्ही किंमत देऊ, पण या देशात आम्ही हुकुमशाही कदापि मान्य करणार नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आजचे प्रधानमंत्री त्यांचा सन्मान करत नाही. कधी नेहरूंचा टीका कर, कधी इंदिरा गांधींचा टीका कर, कधी राजीव गांधींचा टीका कर, आणि हल्ली राहुल गांधींचा टीका कर. राहुल गांधींचा ते उल्लेख काय करतात? शहाजादे. आणि शहाजादे म्हणून त्यांचा टीका करतात. त्यांना आश्चर्य आहे की हा तरुण राहुल गांधी देशाच्या जनतेचे प्रश्न हे व्यवस्थित समजायचं म्हणून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत गेला. रस्त्याने लोकांना भेटला, शेतकरी होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, कष्ट करणारे कामगार त्यांचं दुःख ऐकलं, आया बहिणी असतील त्यांचं दुःख ऐकलं. सवन देशाला बाई जाऊन तिथले प्रश्न समजून त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही कार्यक्रम घेण्याची तयारी ज्या तरुणांच्यात आहे त्याच्यावर टीका करायची, त्याला शहाजादे म्हणायचं. याचा अर्थ हा आहे की मोदी साहेब लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवतात का नाही याची शंका येईल. अशा पद्धतीनं आज त्यांचं काम चाललेलं आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. चांगली गोष्ट. देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात आल्याच्या नंतर 2 लोकांच्या बोलतो. एक शरद पवार आणि दुसरा आमचे ठाकरे. या ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची. माझ्यावर त्यांनी सांगितलं काय की महाराष्ट्रामध्ये एक माणूस 45 वर्ष महाराष्ट्रात फिरतो आणि लोकांचं सरकार हे 80 करते. अशी गमतीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात फिरतो, माझं राज्य, माझे लोक, त्यांच्यासोबत जाणं, त्यांच्यावर बोलणं हा लोकशाहीचा माझा अधिकार आहे. पण ते सुद्धा यांना सहन होत नाही. आणि त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हा लोकांच्या अधिक आहे.
हा त्यांनी टीकाही केली. त्या शेतीमालाच्या किमती आम्ही वाढवल्या, त्यांच्यापेक्षा जास्त वाढवल्या असं काय म्हणजे ते समजू शकतो. शेतकऱ्याच्या डोक्यावरच्या कर्जाला आम्ही निर्णय घेतला आहे, त्याच्यात आणखी काही सुधारणा करायची असेल तर त्याबद्दल ते बोलू शकतात. नव्या पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे, त्यासाठी आम्ही रोजगार हमीसारखा कायदा केला. त्याच्यात काही दुरुस्ती करायची असली, त्याच्यावर काही त्यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण लोकांच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे झुंकून सुद्धा बघायचं नाही आणि फक्त काँग्रेसला शिव्या घाल, राष्ट्रवादीला शिव्या घाल, नेत्यांना शिव्या घाल एवढा एक त्यांनी कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. माझी खात्री आहे की हे लोकांना आवडायचं नाही आणि ते आम्हाला पसंत नाही. हे जर सांगायचं असेल तर उद्याच्याला मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी जी खून आहे सुप्रिया सुळेंची, या खुनाचा उल्लेख या ठिकाणी केला, चितारी वाजवणारा मनुष्य त्याच्यासोबतचं वचन लावलं आणि मताचा विक्रम करून त्यांना विजयी करणं आणि मोदी साहेबांच्या धोरणाचा पराभव करणं हे महत्त्वाचं काम तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. इथे काही प्रश्न हे मानले गेले याच्यामध्ये आम्ही लोकलक्ष घालू. मी स्वतः खासदार आहे. मी एवढंच सांगतो, तुम्ही या ठिकाणी संग्राम चौथ्यांच्या पाठीची तुमची शक्ती उद्या विधानसभेला उभी करा. सुप्रियाच्या मागं तुम्ही लोकसभेच्यासाठी शक्ती उभी करा. आम्हा लोकांची जी शक्ती आहे, आम्हा लोकांचा जो संघर्ष आहे दिल्लीमध्ये, प्रशासनामध्ये, आम्हा लोकांची जी काही किंमत आहे, प्रतिष्ठा आहे, ती पूर्णपणानं या दोघांच्या पाठीशी उभं करणं हे माझं कर्तव्य राहील. ते केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो. धन्यवाद पवार साहेब. या ठिकाणी आजची सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गटप्रशासक या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो.